सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केले। इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखं वातावरण निर्माण करते। दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नका असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। सदाभाऊ खोत यांचं हे वादग्रस्त विधान इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखं वातावरण करते। दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या असं त्यांनी म्हटलंय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नका असंही खोत यांनी म्हटलेलं आहे। मध्ये जे आंदोलन चाललंय या आगेमध्ये तेल ओतायचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करत आहे। म्हणजे ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये, म्हणून मी म्हटलं महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। आपण पाहतोय सदाभाऊ खोत यांचं हे विधान अत्यंत वादग्रस्त असं विधान त्यांनी केलेलं आहे। इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखं वातावरण करते असं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर दहशतवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या असंही त्यांनी म्हटलंय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नका असंही खोत यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता त्यांच्या या विधानावर इंडिया आघाडीचे नेते त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नका असं खोत यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे या संदर्भात आता काय प्रतिक्रिया समोर येतात विरोधकांच्या हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। एकीकडे देशातला तरुण हा आक्रमक झालेला आहे। नीट पेपरफुटीचा मुद्दा त्यांनी उचलून धरलेला आहे आणि या संदर्भात सातत्यानं नीटची पेपरफुटी होत असल्यामुळे संताप व्यक्त होत असताना अशा पद्धतीचं वादग्रस्त विधान सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे। इंडिया आघाडीवर सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे। इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखं वातावरण तयार करते असंही त्यांनी म्हटलंय। या संदर्भात आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेना युबीटीच्या नेत्या सुषमा अंधारेताई। अंधारेताई, आपलं स्वागत आहे। तुम्ही पाहिलेलं आहे कशा पद्धतीचं विधान सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, काय मला सदाभाऊवर काही प्रतिक्रिया द्यावी असं अजिबात वाटत नाही। बिचाऱ्याची मजबुरी आहे, फार मुश्किलीने MLC मिळाले आहे। आता ज्याने MLC दिली त्याच्याशी इमान तर राखलं पाहिजे। त्यामुळे त्यांची तळी उचलून धरणं हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे। त्याच्याशिवाय ते कसं काय काम करू शकतील? त्यामुळे ठीक आहे, म्हणजे सदाभाऊ खोतला एवढं आपण सिरियस घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही। सुषमाताई, आपण म्हणते ते बरोबर आहे, पण मी म्हणते एकीकडे जर जंतर मंतरवर ज्या पद्धतीने आपण काल तरुणांचा संताप पाहिला, त्यांची डोकी फोडली गेली, हे सगळं सुरू असताना त्यावर काही वक्तव्य येत नाही, त्या संदर्भात काही प्रतिक्रिया येत नाही। उलट त्याला चिथावणी देण्यासारखं हे विधान आहे, कारण ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाच घेऊ नका असं म्हणतायत। मी तेच म्हटलं ना की मुळात सदाभाऊ खोत किंवा हे जी एकूण माणसं आहेत त्यांना स्वतःचा से नाहीच। स्वतःचा जर से असेल, स्वतःचा विवेक शाबूत असेल आणि आपण ज्या चळवळीच्या पार्श्वभूमीतनं आलो, आपल्यावरही कधी काळी केसेस झाल्या, आपणही सरकार दरबारी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। मग सदाभाऊ खोत काय तेव्हा आतंकवादी होते का? सदाभाऊ खोतने जेव्हा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सदाभाऊ खोतवर नाही म्हटलं तरी 60-70 केसेस आतापर्यंत झाल्या असतील। मग त्या 60-70 केसेस जेव्हा सरकार करत होतं तेव्हा सदाभाऊ खोत दहशतवादी आणि अतिरेकी होते म्हणून त्या केसेस झाल्या होत्या का? मग सदाभाऊ सारख्या दहशतवादी आणि अतिरेकी माणसाला भाजपाने MLC दिलेली आहे का? काय आपण काय बोलतोय याचं भान नसलेली ही माणसं आहेत, तर यांच्यावर काही फार व्यक्त व्हावं असं वाटत नाही। मुद्दा हा आहे की या देशातली एकूण तरुणाई जी काल रस्त्यावर उतरली आणि त्या तरुणाईला ती तरुणाई संसदेकडे जात असेल तर त्याच्यात साधी 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 गोष्ट अशी होती की जर सरकार आमच्याकडे बोलायला येत नसेल, सरकारला वेळ नसेल, तर आम्ही सरकारकडे जातो म्हणून ती संसदेकडे जायला निघाली होती। इतकी साधी ती कृती होती। सरकार जर त्यांच्यापर्यंत जंतर मंतरला पोहोचलं असतं तर कदाचित ते पुढचं पाऊल उचललंच नसतं त्यांनी। निश्चित
धन्यवाद सुषमा अंधारेताई, आपण दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. आणि आता आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया. अंजलीताई, सदाभाऊ खोत यांचं अत्यंत वादग्रस्त विधान इंडिया आघाडी दहशतवाद्यांसारखं वातावरण निर्माण करते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ नका अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत. काय आपली प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं, एक तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असेल किंवा ते गजनी झाले असतील. कारण ज्या व्यक्तीने अख्खं आयुष्य फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली होती, त्याच्या हातात थोडी कुठे सत्ता आल्यानंतर त्याला कसा सगळ्या गोष्टीचा विसर पडू शकतो. म्हणून मी त्या गजनी म्हटलं की तो जो पिक्चर होता ना, ज्याच्यात सगळ्या अमुक गोष्टीचा थोड्या वेळातच विसर पडतो, तसं आत्ताची गत सदाभाऊ खोतची दिसतीये. त्यांना कोणी एकेकाळी हेच सदाभाऊ खोत शेतकऱ्यांसाठी जी भाषणं द्यायचे ना, तर लोकांच्या डोळ्यात अश्रू यायचे. ते सदाभाऊ खोत सत्ता मिळाल्यानंतर कसे पलटलेत हे आत्ताच्या त्यांच्या विधानावरनं दिसतंय. मला असं वाटतंय की सदाभाऊ खोत यांनी शुद्धीवर यावं, नाहीतर लोक आता त्यांना जोड्याने मारतील. ज्या चांगल्या म्हणजे तिथे जी अक्षरशः साधी सुधी पोरं ती फक्त आणि फक्त कुठेतरी ही एज्युकेशन सिस्टम बदलावी, ज्याच्यात सरकारने 22-23 दिवस आंदोलनाला साधा प्रतिसाद दिला नाही म्हणून ती रस्त्यावर उतरली, ती पण शांततापूर्ण रस्त्यावर उतरली, तर त्याच्यात यांना प्रॉब्लेम दिसतो. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊ नये असं हे बोलतात. काय लाज वाटायला पाहिजे त्यांना, स्वतःची लाज वाटायला पाहिजे. धन्यवाद अंजलीताई, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहतोय सदाभाऊ खोत यांनी जे विधान केलेलं आहे ते अतिशय वादग्रस्त आहे. दिल्लीतल्या आंदोलनावर त्यांनी ही मुक्ताफळं उधळलेली आहेत आणि त्यामुळे त्यांचा निषेध व्यक्त केला जातोय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा सदाभाऊ खोत यांच्यावर आरोप केलेला आहे. सत्तेसाठी त्यांची ही लाचारी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना युपीटीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. ज्या पद्धतीनं ही विधानं केली गेलेली आहेत ती खरंच अतिशय अयोग्य आहेत. एकीकडे तरुणांचा संताप व्यक्त होतोय. नीट पेपर फुटीमुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहेत, अनेकांनी टोकाची पावलं उचललेली आहेत, जीवन संपवलेलं आहे आणि त्यासाठी जंतर मंतरवर आंदोलनं केली जात आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात नाहीये, त्या संदर्भात काही प्रतिक्रिया दिली जात नाही, उलट प्रतिक्रिया ही दिली जाते आणि त्यामुळे साहजिकच सदाभाऊ खोत यांच्या या वादग्रस्त वक्तव्याविरोधात निषेध व्यक्त केला जातोय.